नमस्कार महाराष्ट्र. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट, ब्रेकिंग अपडेट. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आता नव्याने एक माहिती समोर आलेली आहे आणि या माहितीमुळे अजितदादांच्या मृत्यूचं गूढ उघड होण्यास मदत होत आहे. अजितदादा यांच्या विमानाचा अपघातासंदर्भात नवीनच रेकॉर्ड समोर आलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं सत्य समोर येत आहे. जसा जसा वेळ जात आहे तसा तसा या अपघातासंदर्भात नवनवीन पुरावे, नवनवीन माहिती समोर येत आहे. अजितदादा यांचा घातपात की अपघात, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुढे निर्माण झालेला आहे आणि अशातच आता अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात अशी माहिती समोर आलेली आहे, ज्या माहितीमुळे या संपूर्ण संपूर्ण या प्रकरणाला एक नवीन वेगळीच दिशा मिळालेली पाहण्यास मिळत आहे. अजितदादांचा विमान अपघात, या अपघातासंदर्भात सत्य समोर. अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात, अक्षरशः विमान जळून राख झालेला आहे. बारामती पोरकी झालेली आहे. बारामतीसह महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि बारामतीला, महाराष्ट्राला पोरका करणारा जो नेता होता, या नेत्याला, आपल्या दादांना या संपवणारा जो अपघात होता, जो विमान अपघात झाला, या विमान अपघातामध्ये दादांसह आणखीन 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आलेली आहे. परंतु पहा, विमान अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींसंदर्भात नवीनच खुलासे होत आहेत. अजितदादा यांच्या विमान अपघातासंदर्भातली अशी एक माहिती समोर आलेली आहे, ज्या माहितीमुळे नक्कीच या अपघाताला वेगळं वळण मिळालेलं आहे. हा अपघात नव्हताच, हा कट होता. हे कट कारस्थान होतं. हे घडवून आणलेला सगळा एक प्लॅन होता. या संदर्भातल्या चर्चा देखील तुम्ही ऐकलेल्या असतील. तुम्ही इतरांमध्ये या चर्चा होत असल्या तर पाहिल्या असतील, ऐकलेल्या. जसा वेळ जात आहे तसा दादांच्या विमान अपघातासंदर्भातले नवनवीन मुद्दे, नवनवीन सत्य समोर येण्यास सुरुवात झालेली आहे. आता अशीच एक माहिती समोर आलेली आहे, ज्या माहितीमुळे अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातलं गूढ पुढे येत आहे आणि यामध्ये जी माहिती समोर आलेली आहे ती खूप मोठी, धक्कादायक अशा स्वरूपाची माहिती आहे. पहा, आपण पाहिलेले आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघात नव्हताच, हे कटकारस्थान होतं. हा कट होता, हा नियोजित प्लॅन होता, ही घडवून आणलेली घटना आहे, अशा प्रकारच्या चर्चाही सुरू झालेल्या आहेत. आणि या चर्चा फक्त सामान्य जनतेमध्येच नाही तर थेट मोठ्या बड्या राजकीय नेत्यांपर्यंतच्या या चर्चा आहेत. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य करत म्हटलेलं आहे की हा घातपात नाही, हे कटकारस्थान आहे. मागणी आहे त्यांची की हा संपूर्ण प्रकरणाचा जो तपास आहे, ज्याची चौकशी आहे, ती सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली याची चौकशी करण्यात यावी. आता त्यांचा कुणावरही विश्वास उरलेला नाही. कारण पहा, इतका मोठा नेता जातो, तोही अशा ठिकाणी जातो ज्या ठिकाणी तो कितीतरी वेळा आलेला असेल, कितीतरी वेळा लँडिंग आणि टेक ऑफ त्यांचा विमानाच्या माध्यमातून झालेला असेल. बारामतीचा रनवे काही त्यांच्यासाठी नवीन नव्हता किंवा त्यांच्यासाठी ही परिस्थिती, ते वातावरण काही नवीन नव्हतं. तरी देखील या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं जबाबदार कोण आहे, या संदर्भातले सत्य आता समोर येत आहे. दादांच्या विमानाचा जो ब्लॅक बॉक्स होता, त्या ब्लॅक बॉक्समध्ये जे रेकॉर्ड झालेला आहे त्या संदर्भातही आपण माहिती पाहिलेली आहे. पहा, जो वैमानिक होता, त्या वैमानिकाचा शेवटचा कॉल, मेडे कॉल काय होता, या संदर्भातली माहिती आहे, तुम्ही पाहिलेली आहे का? आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ती दिलेली आहे. मेडे कॉल संदर्भात काय स्पष्टीकरण आलेलं आहे, वैमानिकाने शेवटी काय म्हटलेलं आहे, या संदर्भातली देखील माहिती आहे. अजितदादांची त्यावेळेस काय स्थिती असेल, विचार करा. एक असा व्यक्ती जो महाराष्ट्राचा इतका लाडका नेता आहे, ज्या नेत्याच्या जाण्याने संपूर्ण बारामतीच नाही तर अख्खा महाराष्ट्र पोरका झाल्याची भूमिका व्यक्त केली जात आहे. या नेत्याच्या जाण्यामुळे संपूर्ण देशावर एक दुःखाचं सावट पसरलेलं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं आणि अजितदादांच्या मृत्यूचं गूढ आता समोर येत आहे. विमान अपघाताची सत्यता समोर येत आहे. अशातच नवनवीन माहिती देखील आता समोर येत आहे आणि अशीच एक माहिती आता आपल्याला मिळालेली आहे. ती माहिती म्हणजे दादा ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या विमानाचा जो वैमानिक होता, तो वैमानिक या अगोदर 2 वेळा निलंबित केला गेला होता.
त्याची पार्श्वभूमी डागाळलेली होती. त्याचबरोबर जे दादांचं विमान होतं ते देखील 2023मध्ये काही किरकोळ अपघातामुळे ते देखील चर्चेत आलेलं होतं. अशा विमानामध्ये दादांना का बसवण्यात आलं? त्याचबरोबर जो विमानाचा वैमानिक होता तो देखील यापूर्वी 2 वेळा दारू पिऊन आल्यामुळे निलंबित केला होता. तोच वैमानिक दादांना का दिला? हा एक संपूर्ण प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे नव्याने निर्माण झालेला आहे. त्याच आता पहा, राजकीय चर्चांना देखील उधाण आलेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रवादीचं विलगीकरण. या संदर्भातल्याही चर्चा सुरू झालेल्या आहेत. या विलगीकरणाचा आणि दादांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, हे देखील मुद्दे तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण पहा, राजकारणात काहीही होऊ शकतं. कोणत्याही क्षणाला कोणतीही घटना घडू शकते. राजकारणामध्ये कुणावरही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. आपण पाहिलेलं आहे राजकारणाला सुरुवात दादा ज्या दिवशी गेले त्या दिवसापासूनच झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता नवीन चर्चा सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचं विलगीकरण होणार. या विलगीकरणाचा आणि दादांच्या विमान अपघाताचा काही जवळचा संबंध आहे का, हेही तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. असा एखादा व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीमुळे हा अपघात झालेला आहे, हेही पार्श्वभूमी तपासून पाहिली पाहिजे. कारण दादांचा जो अपघात होता तो खूप भीषण अशा स्वरूपाचा अपघात होता. बारामती या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. ज्या ठिकाणी ते अनेक वेळा आले आहेत आणि अनेक वेळा त्या ठिकाणाहून गेलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे. त्याचबरोबर आणखीन अशी एक माहिती समोर आलेली आहे. त्या माहितीनुसार त्यांचे जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर देखील म्हटलेले आहेत की दादांचा हा अपघात झालाच नसता. त्यांच्या बोलण्यातलं जे गूढ आहे ते देखील उलगडणं खूप गरजेचं आहे. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी दादा विमान प्रवास करणारच नव्हते. रात्रीच ते बारामतीला येणार होते, परंतु एका शेतकऱ्यांच्या फाईलमुळे दादा त्या ठिकाणी थांबले आणि त्यांची वेळ चुकली. नेहमी वेळेवर येणारा माणूस या माणसाने यावेळी मात्र अवेळी गेलेला आहे. त्यांनी वेळ चुकवायला पाहिजे होती. अजितदादा नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही ठिकाणी वेळेवर जात होते. हा त्यांचा शिस्तशीरपणा होता. पण यावेळी मात्र ते ऐनवेळी गेलेले आहेत. दादा, कदाचित तुम्ही ही वेळ चुकवायला पाहिजे होती. तुम्ही रात्री जो प्रवास करणार होता तो प्रवास रात्री करायला पाहिजे होता. सकाळी तुम्ही यायलाच पाहिजे नव्हतं. अशा प्रकारच्या अनेक भावना सामान्य जनतेच्या माध्यमातून व्यक्त केल्या जात आहेत. अजितदादा फक्त एका फाईलमुळे मुंबईला रात्री थांबले आणि सकाळी त्यांनी प्रवास केला आणि हा प्रवास त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरलेला आहे. अजितदादा यांच्या विमान अपघातासंदर्भात जी नवनवीन माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार नक्कीच आता महाराष्ट्रापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत की अजितदादांचा हा अपघात आहे की घातपात. परंतु या सगळ्या चर्चा आहेत. आणखीन कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही की हा घातपात आहे. अपघातासंदर्भातले जे नवनवीन पुरावे आहेत, जी नवनवीन माहिती आहे तीही रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेली आहे. रनवे दिसलेला नाही, त्यामुळे पायलटकडून हा अपघात झाल्याची इथं सद्यस्थितीला माहिती आहे. परंतु हा अपघात असल्याची चर्चा आहे. घातपाताला कुठंही आणखीन ठोस पुरावा मिळालेला नाही.